हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आज आपण ना एका अतिशय सुंदर अशा ठिकाणावरती आलेलो आहोत आणि ते म्हणजे जाधववाडी तलाव। जाधववाडी तलाव हा मावळ तालुक्यातल्या इंदोरी या गावात आहे। तलावाच्या बाजूला अगदी सुंदर असा डांबरीकरण केलेला रस्ता आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अजिबात रस्त्याचे इथे काम वगैरे सुरू नाहीये, एकदम व्यवस्थित असा रस्ता आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या टू व्हीलरने फोर व्हीलरने अगदी आरामात इथे येऊ शकता। हा संपूर्ण परिसर तलावाच्या आजूबाजूचा आहे आणि अगदी भलं मोठं असं हे तलाव आहे। बाजूला डोंगर आहेत, मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे। तुम्ही पाहू शकता, बराच मोठा असा हा लेक पसरलेला आहे। लेक वरती जाण्यासाठी जर तुमच्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर ती सुद्धा तुम्ही अगदी खालपर्यंत घेऊन जाऊ शकता, किंवा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तुम्ही रोडला पार्क करून मग खाली चालत येऊ शकता। आता उन्हाळा असल्यामुळे अगदी खालपर्यंत तुम्ही जाऊ शकता। अगदी स्वच्छ आणि निखळ पाण्याचा असा हा तलाव आहे आणि खरंच तलावाच्या आजूबाजूला खूप जास्त शांतता आहे। तुम्हाला जर शांत निसर्गरम्य अशी ठिकाणं आवडत असतील ना, तर तुम्ही डेफिनेटली या वाल्या तलावाला विजिट करू शकता। तुम्ही जर ग्रुपने वगैरे येणार असेल तर मस्त इथे येऊन खायला प्यायला बनवू शकता, खाऊ शकता। पावसाळ्यात तर इथला व्ह्यू एकदम अमेझिंग असतो। ह्या लेकला ना मध्यभागी एक असा ब्रिज सुद्धा बनवलाय त्यांनी। त्या ब्रिज वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे। त्या गेट मधून आतमध्ये आलं की अशा पद्धतीने हा रस्ता आहे। या रस्त्यावरून तुम्ही चालत जाऊ शकता। अगदी जवळून तुम्हाला लेकचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ह्या वाल्या रस्त्याने तुम्ही चालत येऊ शकता। पुढे ब्रिज आहे, ब्रिज वरती जाऊन अगदी जवळून लेक पाहता येतो। लेक वरतीच हा ब्रिज त्यांनी बनवलेला आहे। लेकच्या मध्यभागी अशा पद्धतीने ह्यांनी हा छोटासा ब्रिज बनवला आहे। या ब्रिज वरती जाऊन तुम्ही लेक पाहू शकता। पावसाळ्यामध्ये ह्या लेकला पर्यटकांची प्रचंड गर्दी असते, कारण की इथला खरा व्ह्यू पाहायचा असेल तर पावसाळ्यातच यायचं। पूर्ण सगळीकडे हिरवळ असते। हे जे डोंगर तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत, पूर्ण हिरवळीने हे डोंगर भरलेले असतात। अतिशय सुंदर असं वातावरण असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेकमध्ये जे पाणी आहे ते खूप स्वच्छ आहे। आजूबाजूचा परिसर खरंच खूप जास्त स्वच्छ आणि शांत आहे।
रस्त्याच्या बाजूला लोकांनी मस्त अशा त्यांच्या छोट्या छोट्या बागा बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे बागायती आहेत। पुण्यातले किंवा तळेगाव मधले, पिंपरी चिंचवड एरियामधले असाल ना तर डेफिनेटली ह्या लेकला एकदा विजिट कराच। आणि शक्यतो आता जून जुलै महिन्यामध्ये तुम्ही या लेकला विजिट करा, खूप सुंदर असा लेक आहे। लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।